खांदेश्वरमध्ये 9th B&M प्रॉपर्टी एक्सपोची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। आज तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशी अक्षरशः दुबईचे शेख जे आहेत ते प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत। सर काय सांगाल, प्रॉपर्टी घ्यायला तुम्ही आलेला आहात, अक्षरशः तुम्ही दुबईचे शेख आहात, परंतु तुम्हाला मराठी जमते काय, कशा पद्धतीने, म्हणजे नेमकं काय या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये येण्याचं उद्दिष्ट नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीने ह्या एक्सपोला तुम्ही पाहता? अगर हम बोलेगा तो जैसा बोलता है ना, वातावरण है टाइट, नई मुंबई का फ्यूचर है ब्राइट, घरात बसली है बाई, करू नका घाई, आम्ही आलोय प्रॉपर्टी घ्यायला इन क्रेडाई। क्रेडाईचे प्रॉपर्टी तुम्ही असंख्य जे आहेत, म्हणजे एका छताखाली तुम्हाला जवळपास 40हून अधिक बिल्डर या ठिकाणी बघायला मिळतात। त्याकडे क्रेडाईला नेमकं कसं सांगाल आणि क्रेडाईला लोकांना, जनतेला कसं तुम्ही आवाहन कराल या ठिकाणी यायचं? माझं असं म्हणणं आहे की लोक जे आहेत ते आपल्या आयुष्याचं स्वप्नाचं घर शोधत असतात। शोधता माणूस भटकतो, कुठंच भटकू नका, एका छताखाली तुम्हाला संपूर्ण घरं भेटतील, इकडे तिकडे जाऊ नका, करू नका घाई, परत म्हणतोय लवकर या रायगड क्रेडाई। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आहे तो नुकताच या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि त्याने नवी मुंबईतले असतील किंवा पनवेलचे असतील प्रॉपर्टीचे भाव वाढतायत, त्याकडे तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? कारण की दुबईमध्ये तुम्ही आलेला आहात, दुबईमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासाला केलेल्या आहेत। आता जी आहे दुबई सारखी परिस्थिती नवी मुंबईमध्ये उद्भवेल का? मला जर तुम्ही विचारलं ते आहे ना, बुर्ज खलिफा आहे दुबईची शान, इथून उडायला लागलंय विमान, लवकर लवकर या, संपूर्ण प्रॉपर्टी आहे तिथे खूप छान, लवकर या, प्रॉपर्टी बुक्स करा, असं कुठेतरी शेख जी यांचं सांगणं आहे। धन्यवाद साहेब। आणि लवकरच प्रॉपर्टी एक्सपो मध्ये या आणि आपली हक्काचं घर आणि आपल्या स्वप्नाचं घर बुक करा, असं शेख जी यांनी सांगितलेलं आहे।